तुझा हात येतोय रे आता हे मागे खाली ठेव. हे थोडं मागे मागे आपली सगळीकडे इकडे मागे रे थोडं मागे या मागे एक कप्तान नीट भेटेल. थोडं फोटो झाला ना पुढे घेऊन घेऊ बरं. थोडं मागे ना मागे ना मागे ना तो बुक उठून घ्यायचे तर भाऊ तुमचा मोबाईल आहे. मोबाईल येतोय रे. तसे कुटुंबाचं कोथळीतलं मुक्ताईनगरच्या कोथळीजवळचं एक घर आहे. त्या ठिकाणी सगळे कुटुंब एकत्र झाले. आणखीन या कुटुंबाच्या सगळ्यांच्या साक्षीने हा पूर्ण वाढदिवस साजरा केला जातोय. आणि हा एक आनंदाचा क्षण आपल्याला खडसे कुटुंबासाठी नक्कीच म्हणता येईल की ज्या पद्धतीनं आजचा दिवस सगळ्यांना महत्त्वाचा आहे. मतदान सुद्धा आज होतंय. आणखीन त्याचबरोबर कुटुंब सगळं एकत्र आहे, एकत्र दिसतंय. हा दिला जाणारा संदेश हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये कमी अर्थातच एका व्यक्तीची नक्कीच जाणवत आहे. एकनाथ खडसे अर्थात नाथाभाऊ आपल्या सुनेला जिला मुलगीही मानतात, रक्षा खडसे ज्या उमेदवार आहे त्यांना हे करतात. आत्ताच मंदा काकू यांनी सुद्धा त्यांचं आपण बघतोय की वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन केलं. पण घरातले सगळे कुटुंबीय एक नणद जरी सोबत नसली तरी एक नणद कायम पाठीशी उभी असते हेही चित्र आपण आता दृश्यांमध्ये बघतो आहे. आजची ही निवडणूक ही सगळ्यात महत्त्वाची आपल्याला नक्कीच मानली आहे. कारण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रक्षा खडसे या तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. आणि मुक्ताईनगर हा खरं तर त्यांचा बालेकिल्ला. आणखीन याच ठिकाणी कोथळी हे त्यांचं गाव जे मुक्ताई देवीचं स्थान त्याला मानलं जातं. आणखीन त्याच ठिकाणी रक्षा खडसे यांनी आता थोड्याच वेळात ते मतदानाला जातील. त्याचबरोबर एकनाथ खडसे अर्थात नाथाभाऊ तेही मतदानाला जातील. एकत्रित त्यांचं मतदान होणार आहे. पण त्यापूर्वीच त्यांचा आज वाढदिवस असताना हे अभिष्ट चिंतन करण्यासाठीचा एक छोटासा सोहळा त्यांच्या घरातच जातोय. सगळे कुटुंबीय एकत्र झालेले आहेत. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सुद्धा काही क्षण विसाव्याचे असं आपण त्याला म्हणतो किंवा काही क्षण कुटुंबाचे, काही क्षण एकत्रित सगळे असण्याचे हा सगळा दिसणारा एक चित्र आपल्याला दिसतोय. एवढं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. आता थोड्याच वेळात मतदानालाही जातील. सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. उन्हाचा पारा जसा वाढतो तसं या सगळ्याच ठिकाणी मतदारांची गर्दी जी आहे ती मतदानासाठी किती येते ते महत्त्वाचं आहे. प्रत्येक उमेदवारासाठी महत्त्वाचं आहे की तो मतदान किती काढतो आणि मतदान किती काढता त्याला येईल. या सोहळ्याच्या निमित्तानं या सगळ्याच गोष्टी आपल्याला दिसत आहेत. नक्की आपण हे सगळ्या कुटुंबासोबत बोलण्याचा प्रयत्न करूया. कारण आजचा दिवस जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा नक्कीच मानला जातो. हो तुला देते.